स्तुती असो प्रभूची. परमेश्वर महान आहे. गरजेप्रमाणे तो प्रत्येकाची भेट घेत आहे. देवाच्या सामर्थ्याला, त्याच्या वचनाला मर्यादा नाही. आज दुपारच्या वेळेस दुबईमधून एक फोन आला आणि ज्यावेळेस त्यांनी फोन केला त्याच ते म्हटलं की असंच घरामध्ये एकटेपणाचा अनुभव करत असताना देवाचा आत्मा त्या देवाच्या दासीशी बोलायला लागला की तू टी व्ही ऑन कर, तू टी व्ही ऑन कर. ते म्हटले प्रभू टी व्हीमध्ये असं काय असणार आहे, तू का मला टी व्ही ऑन करायला लावत आहे. आणि तेवढ्यामध्ये त्याने टी व्ही ऑन केला आणि मग ते म्हटले यूट्यूबला एक संदेश लागला आणि तो संदेश मी पाहिला. त्यास तो संदेश चालू असताना मी सातत्यानं रडत होते, सारखी रडत होते. आणि रडत असताना मला कळालं जो संदेश तुम्ही त्या ठिकाणात पाठवला तो संदेश माझी गरज होती, तो संदेश माझी गरज होती. आणि आज मी तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही देवाचे माणूस आहात. हा शब्द जास्ती बोलत होते ना, त्यास मला आठवायला लागलं की जसं त्या आलिशाला देवाचा माणूस बोलत आहेत. म्हटलं प्रभू या दिवसामध्ये जे काही भाग्य, जे काही चांगुलपण तुम्हाला देत आहे, त्यास ती स्त्री, ती सिस्टर बोलली आणि बोलताना म्हटली की मी देवाजवळ प्रार्थना करते. ऐका बरं का तिचे शब्द, आज ती ऑनलाईन असेल, तिचे शब्द ऐका. मी देवाजवळ प्रार्थना करते की ज्या ठिकाणात, ज्या शहरात, ज्या गावामध्ये, ज्या गल्लीमध्ये हे चर्च आहे ना, फक्त तिथं पाय माझे पडू दे. मला पाय माझे तिथं पडू दे. का ज्या दिवशी मी माझे त्या चर्चमध्ये पाय पडतील, त्या गावामध्ये माझे पाय पडतील, मी स्वतःला धन्य समजेल. तुम्हाला माहिती का, लोक या चर्चकडं इतक्या अगतिकच्या नजरेतीनं, या शहराकडं एक इतक्या वेगळ्या नजरेनं पाहत आहेत. मनुष्याला निराशेच्या गर्तेतनं बाहेर काढणारं देवाचं वचन आहे. मी निराशेतनं बाहेर आले माझ्यामध्ये. आणि ते बोलत असताना सुद्धा सारख्या रडत होत्या. आणि ते म्हटलं की लवकर तो दिवस यावा. बाळकसाहेब प्रार्थना करा की मी लवकर येऊन तुमच्या समोर बसून मला तुम्हाला तोंडोतोंड पाहायचं आहे, मला तुम्हाला तोंडोतोंड पाहायचं. देवाचे प्रिय लोक एवढ्या लांबून विचार करतायत की आम्ही इथं यावं, नाही का. किती लांबून दुबईमध्ये ते आहेत, परंतु त्यांच्या अंतःकरणातली प्रार्थना काय माहिती का, आम्हाला तिथं यावं, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला तिथं पोचायचं आहे. ही देवाच्या वचनाची ताकद आहे, नाही का नाही. देवाचं वचन आहे, ही देवाच्या वचनाची शक्ती जगामध्ये काम करत आहे. मग एवढ्या लांबून लोकांना वाटतं की आम्ही इकडे यावं. आपण तर इथंच आहोत, नाही का. आपण इथंच आहोत. हजारो लोक ज्यास देवाच्या वचनाची ज्यास ती लिंक मी पाठवतो ना, तर त्यावेळेस मला तिकडून रिप्लाय येतो, ईगरली वेटिंग. अतिशय आधाशीपणे आम्ही वचन ऐकण्याची वाट पाहतो, कधी लिंक येते आणि कधी आम्ही देवाचं वचन ऐकतो. तुम्ही तर लाईव्ह ऐकत आहात. बोलणारा व्यक्ती मोठा नाही, पण देवाचं वचन मोठं आहे. देवाच्या वचनाची ती ताकद आहे. आणि त्या सिस्टर सांगताना म्हटल्या, ईच अँड एव्हरी वर्ड, प्रत्येक शब्द एक डिसिप्लिन, एक मर्यादा, एक सांत्वन, एक देवाचं भय, आणि प्रत्येक शब्द परफेक्शन आहे. वचनातला प्रत्येक शब्द. तेच ते बोलतात, ते सांगताना सुद्धा रडत होते की देवानं जे वचन तुम्हाला दिलं, तो शब्द देवानं तुम्हाला दिला, त्या शब्दामध्ये एक डिसिप्लिन आहे. तो शब्द इतका गोड आहे ना, त्या गोड शब्दानं अंतःकरण प्रफुल्लित होऊन जातं. काय सुंदर देवाचं वचन आहे, नाही का. आपल्याला माहित पण आहे, आम्ही जे ऐकतो ना ते एवढं सुंदर आहे. आणि ते आम्ही ऐकत असताना ते वचन लोकांच्या जीवनामध्ये काम करत आहे. एवढा विश्वास उत्पन्न होता, एवढा लोकांमध्ये. बघितलं काल साक्षी टाकून मी सुद्धा कंटाळलो. 5 मिनिटाला एक साक्ष, 5 मिनिटाला एक साक्ष, 5 मिनिटाला एक साक्ष. इकडं प्रार्थना चालू आणि तिकडं एका सिस्टरनं, नाही का, त्यांनी हॉस्पिटलमध्ये असतानाच तिथून मला फोन केला की मी दवाखान्यामध्ये आहे. मी व्हॉइस मेल ते टाकता येत नाही तिथं तुम्हाला त्या ह्याच्यावरती,
असं स्टेटसवरती, म्हणून तो व्हॉइसमेल मग मी काही लोकांना शेअर केला, कारण मला माहिती की प्रभूचं काम सगळ्याला कळलं पाहिजे. व ती सांगितलं मी हॉस्पिटलमध्ये आणि आता माझा नंबर लागणार आहे. त्याच्या अगोदर म्हटलं देवाच्या सेवकाचं नंबर लागू दे, कारण सारखे कॉल चालू असतात एका पाठोपाठ एक. आणि तेवढ्यामध्ये तो कॉल आला आणि मी रिसीव केला आणि प्रार्थना केली की सगळ्या शहरामध्ये वेदना आहेत. त्यामुळे नंबर लागला आणि जर पास्टरनं प्रार्थना केली तर मी गोळ्या घेणार नाही, मी घर गाठणार आहे. आणि तेवढ्यात नंबर लागला, प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्याबरोबर तिथंच देवाने त्यांना आरोग्य दिलं. ते म्हणले डॉक्टरकडे गेले नाही, सरळ घर गाठलं. एवढी ताकद येशू या नावामध्ये आहे. येशू या माध्यम आहे फक्त आपण, पण शब्द आणि ताकद फक्त येशूची आहे आणि तो आमच्यामध्ये आज रात्री हजर आहे. जर तो हजर आहे तर काहीतरी करणार, हे लक्षात ठेवा. 100% काहीतरी करणार, 100% तो करणार आहे. कोणी एकानं सांगितलं की पास्टर हॉस्पिटलमध्ये जाणार आहे, तोंडामध्ये आणि गाठ आलेली आहे आणि डॉक्टरने टेस्टिंग केलं आणि ते म्हटले गाठ ती 100% कॅन्सरची आहे आणि आम्ही जाणार आहे, डॉक्टरला दाखवणार आहे. पण जाण्याच्या अगोदर तुम्ही प्रार्थना करा. आमचा विश्वास आहे तुम्ही प्रार्थना केल्यावर ती कॅन्सरची असेल तरी ती देव बदलून टाकेल, हा विश्वास त्यांचा. आणि प्रार्थना केली, डॉक्टर म्हटले कॅन्सरचीच गाठ असणार आहे, त्याचीच ट्रीटमेंट आपण चालू करू. आणि मग दवाखान्यामध्ये गेले, टेस्टिंग केले आणि टेस्टिंग केल्यावर डॉक्टर म्हणले ती कॅन्सरची गाठ नाही, साधी गाठ आहे. का? हे देवाला शक्य आहे. प्रभूला सर्व काही शक्य आहे प्रिया, सगळं काही शक्य आहे. म्हणून त्याच विश्वासानं देवाच्या जवळ बसायचं. धन्य आहोत आम्ही लोक, एवढा चांगला देव सापडला हो. त्यानं आमचा शोध घेतला, आपलेपणा त्यानं दिला. आणि आज आम्ही पाहणार आहोत देवाची इच्छा आमच्या संबंधानं काय. स्तोत्र संहिता 130 आणि त्याचं 1 पासून 4 पर्यंतचं वचन. स्तोत्र 130 1 पासून 4 पर्यंतचं वचन. हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे. 100 स्तोत्र 100 1 ते 4. हा, स्तोत्र 100 1 ते 4. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे, हे जाणा. त्याने आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा. त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. 5 गोष्टी आज आम्ही पाहणार आहोत आणि 5 गोष्टीतली सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही जाणून घेणार आहोत आणि ती म्हणजे परमेश्वर हाच देव आहे जाणा. काय देवाची अपेक्षा आमच्याकडनं? तुम्ही देवाच्या मंदिरात आला, त्यानंतर तुमच्याकडे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. काही लोक म्हणतात तो यहोवा जायरा, माय प्रोव्हायडर, माझ्या गरजांचा पुरवठा करणार आहे. कोणी म्हणतो तो यहोवा निसी म्हणजे विजय देणारा देव आहे. कोणी म्हणतं यहोवा राफा म्हणजे आरोग्य देणारा देव आहे. म्हणजे देवाकडे येत असताना तुम्ही वेगवेगळ्या कल्पनेने देवाकडे आलेला आहात. परंतु परमेश्वराची आमच्या संबंधाने इच्छा काय? तो म्हणतो परमेश्वर हाच देव आहे. ठीक आहे, तो यहोवा राफा आहे, तो आरोग्य देतो. ठीक आहे, तो यहोवा जायरा, तो तुमचा पुरवठा करतो. पण तो यहोवा जायरा, यहोवा निसी, यहोवा शालोम, हे सगळी त्याची नावं जरी असली तर देवाला एकच नाव आवडतं आणि ते नाव कोणतं? तर म्हणतो मी परमेश्वर तुमचा देव आहे. ही त्याची गुणधर्म आहेत. हे बाकीचे जे सगळे आहेत ना ते त्याचे गुणधर्म आहेत. पण मुख्य भाग काय की तो देव आहे, तो परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर असताना तो म्हणतो मी तुमचा देव हे जाणून घ्या. कल्पनेनं निर्माण केलेले सगळे बाजूला करा आणि मी जो आहे तो आहे याची ओळख तुम्ही करून घ्या. मी जो आहे तो आहे. मला वाटते अनुवादाच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायाच्या 15 ते 20 पर्यंतच्या वचनाकडे आपण जाऊया. परमेश्वराला आज या ठिकाणामध्ये आम्हाला ओळख करून द्यायची आणि ती ओळख काय? तो म्हणतो की मी तुमचा देव आहे, मी तुमचा परमेश्वर आहे. वाचूया
हा, अनुवादाचं पुस्तक 4 अध्याय 15 ते 20 वचन. म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वरानं तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केलं. त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही, यासाठी की तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची. देव म्हणतो मी परमेश्वर तुझा देव आहे, आणि त्याला आम्हाला ओळख करून द्यायची, मी परमेश्वर तुमचा देव आहे. आणि त्याला भीती काय माहिती का, या पृथ्वी तलावर राहत असताना तुम्ही कल्पनेने कोणाला तरी देव तयार करून ठेवाल. त्याचा उद्देश काय, तुम्ही परमेश्वराच्या मंदिरात येता, पण मंदिरात येताना तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्हाला संपत्तीसाठी एक देव पाहिजे, तुम्हाला ज्ञानासाठी एक देव पाहिजे, तुम्हाला आरोग्यासाठी एक देव पाहिजे, शांतीसाठी एक देव पाहिजे, लग्न करून देण्यासाठी एक देव पाहिजे, लेकरं देण्यासाठी एक देव पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या देवाची निर्मिती करू शकता. आता देव काय सांगत आहे या स्तोत्रामध्ये, मी परमेश्वर देव आहे हे तुम्ही जाणून घ्या. कोण देव आहे, आणि त्याचं या ठिकाणामध्ये तो काय सांगतो माहिती का, मला भीती आहे, तुम्ही सावध राहा. म्हणजे त्याला ठाऊक आहे की तुम्ही जर काही चुकला, देव जो आहे तो कधी बदलत नाही. देवाला ईर्ष्या आहे. आम्ही पाहतो 10 आज्ञा देताना तो म्हणतो मी ईर्ष्यावान देव आहे, आणि देवाला त्याची ईर्ष्या दाखवावं लागणार आहे. देव त्याची ईर्ष्या दाखवत असताना न जाणो तुमच्याकडनं अशा कोणत्या तरी चुका घडतील. कोणत्या चुका, अनुवादाच्या पुस्तकामध्ये सांगितलेल्या चुका बघा काय सांगितलंय. म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, फार अलर्ट राहा, सावध राहा, कारण परमेश्वरानं तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केलं. त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही, देवानं आकृती दाखवलीच नाही. यासाठी की कशासाठी दाखवली नाही, तुम्ही बिघडून जाऊन. मी जर तुम्हाला आकृती दाखवली असती तर तुम्ही बिघडले. लोकांना आकृती पाहिजे, स्टॅच्यू पाहिजे, त्याला कुठली तरी मूर्ती पाहिजे की ज्याच्यामध्ये तो देव शोधण्याचा प्रयत्न करेल. तो तुम्ही बिघडता कसं, तुम्ही काहीतरी देवाची कल्पना करून आपल्यासाठी देव तयार करतो. मग आमच्यामध्ये सुद्धा लोकांनी काय करून ठेवलेलं आहे, बाकीचं नाही पण क्रॉस तर गळ्यात आहे ना, क्रॉस समोर तर डोकं टेकतं ना. अजून त्यांना क्रॉस नाही, आता हे पण दिलंय बक्षीस म्हणून लावले बरं का. बऱ्याच लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि ते करेक्ट आहे. देवाला हे चालतच नाही ना. मी तुम्हाला दर्शन दिलंच नाही ना. का दर्शन दिलं नाही, समजा त्यानं दर्शन देऊन एखादी आकृती, कल्पना करा बरं का, देव किती हुशार आहे, कल्पना त्याच्या कशा आहेत. समजा त्यानं एखादी आकृती करून दाखवली असती, झाडामधनं त्याला दर्शन दिलं, झाडात दर्शन देताना सुद्धा ते जुळूप जळत होतं, पण त्याच्यात पण देव दिसला नाही. मग आम्ही बघतो ना महाराष्ट्रामध्ये 7 जन्मी हाच मिळावा म्हणून, तिथं पण फेरी मारावंच लागते ना. कशासाठी, तिथं पण नारळ फोडावंच लागतो ना. कशासाठी ते कळतं. आम्ही ते झाड कापतो, ते झाड तोडतो, ते आम्ही झाड जाळतो, तरी त्याची उपासना करतो. शास्त्र काय सांगतं, न जाणो बिघडून जाऊन. न जाणो तुम्ही कल्पनेनं वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती तयार करून मी जो स्वर्गात असणारा देव. ऐका, का देवानं दर्शन दिलं नाही, आकृती का दाखवली नाही, कारण देव स्वर्गामध्ये राहतो आणि त्याला पृथ्वी तलावर त्याचे जे लोक राहतात ना त्यांना स्वर्गात, तो म्हणतो जिथं मी आहे तिथं तुम्हाला घेऊन जाणार आहे. आता देवाला जर तुम्ही पृथ्वी तलावर तयार करून ठेवलं, तुम्हाला स्वर्गात जाण्याची काय गरज आहे. देव पृथ्वी तलावरच आहे. आकृती दिसली की संपला विषय. मग स्वर्गात तुम्हाला उत्सुकता असणार नाही. मग येशू ख्रिस्तानं प्रार्थना शिकवताना काय म्हटलं, हे आमच्या, म्हणजे देव कुठे, मग पृथ्वी तलावर कुठल्याही प्रकारची आकृती, वाचा पुढे. यासाठी की तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची, कुणाची हो, पुरुषाची, कुठल्या संताची, ना संत पौल, ना संत पीटर, ना कोणी आणखी, तरी सुद्धा आमच्याकडे आम्ही पाहतो की तिथं स्टॅच्यू आहे, तिथं मूर्ती आहे. आणि परमेश्वराची अपेक्षा काय, तुम्ही बिघडला, या मूर्त्या तयार करून ठेवल्या, तुम्ही बिघडून गेला. चर्चेसमध्ये तुम्हाला मूर्त्या दिसतील अजून पण.
संतांच्या मूर्त्या आहेत, पुरुषांच्या मूर्त्या आहेत. तो म्हणतो कुठल्या पुरुषाची अथवा स्त्रीची, कुणाची? स्त्रीची, मरियेची पण मूर्ती नकोय. लिहिलंय तिथं, वाचा. हा अथवा स्त्रीची, हा पृथ्वीवर संचार करणाऱ्या एखाद्या पशुची किंवा अंतराळात उडणाऱ्या एखाद्या पक्षाची कावळा खाऊन जा. बायबल सांगतो तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची, कुठल्या संताची, स्त्रीची, एखाद्या स्त्रीची, पृथ्वीवर संचार करणाऱ्या एखाद्या पशुची. कुठलाच पशु देव असू शकत नाही. मेन कुठलाच नाही. बायबलच्या हिशोबाप्रमाणे सांगतो, बायबलमध्ये कुत्र्यामध्ये पण देव नाहीये. तो पशु आहे का नाही? मी देव कोण आहे? म्हणून ख्रिस्ती लोकांना बाकीचे पृथ्वी तलावरचे देव असावेत असं प्रभूला वाटत नाही. का? कारण मी तुमचा परमेश्वर, तुमचा देव आहे. किती सुंदर क्लिअर बायबल आहे नाही का? तुम्हाला हे का करता येत नाही, तुम्हाला ते का करता येत नाही, मला बायबलनीच परमिशन दिलं नाही. आमच्या बायबलनी परमिशन दिली असती तर मी सगळं केलं असतं. पण माझा तुमचा धर्म तुम्हाला ते शिकवतो, आमचा धर्म आम्हाला हे शिकवतो. याच्यापेक्षा वेगळा सिद्धांतच नाही प्रियानो. काय सांगितलं? वाचा बरं. पृथ्वीवर संचार करणाऱ्या एखाद्या पशुची किंवा अंतराळात उडणाऱ्या एखाद्या पक्षाची भूमीवर रांगणाऱ्या एखाद्या जंतूची म्हणजे काय? हा वाचा. एखाद्या जंतूची अथवा पृथ्वी खालच्या जलामध्ये जलात राहणाऱ्या एखाद्या माशाची. कोणाची? हो, माशाची प्रतिमा करू नये अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य चंद्र तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बळकून जाऊन त्यांना त्याला दंडवत घालू नये. कधी कधी देवाला माहिती माणसं कुठं देव शोधतील. त्याने निर्माण केलं म्हणजे त्याला माहिती हे कुठं भरकटून जातील, काय देवाला कुठं माझा शोध घ्यायला जातील. समुद्रात पण उडी मारतील, तिथं नाही सापडलं तर स्वर्गात ढगाकडनं लक्ष लावतील. ढगाकडे बघितल्यावर तिथं सूर्य दिसतो, तिथं चंद्र दिसतो, तिथं तारे दिसतात, मंगळ दिसतो, शुक्र दिसतो, बुध दिसतो. म्हणून आम्ही तो अहो हिला मंगळ आहे, हिचं लग्न नाही होऊ शकत, मंगळाला मंगळच पाहिजे, कडक मंगळ आहे. तो म्हणतो तसलं पण तुम्हाला काही करता कामा नाही. का? कारण मी तुमचा देव आहे. आणि सगळ्याचा काय? तो देव. मला वाटतं तिसरं वचन वाचा की. परमेश्वर. आता स्तोत्र 100. परमेश्वर हाच देव आहे. तिसरं वचन. परमेश्वर हाच देव आहे. आम्ही हे जाणा त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्हाला म्हणजे कुणाला? हे सगळं सांगितलं. सूर्य चंद्र तारे सरपटणारे प्राणी पशु पक्षी या सगळ्याला कुणी निर्माण केलं? परमेश्वराने. मग तो काय म्हणतो? मी परमेश्वर आहे आणि तुम्ही माझी निर्मिती आहात. आमेन. मग निर्मिती कधी देवाची जागा घेऊ शकेल का? मनुष्य कशी देवाची जागा घेऊ शकेल? पण आमच्याकडे आम्ही म्हणतो आमचे पतिदेव आले. आमचा नवरा त्याला म्हणतो पतिदेव आहेत, 7 जन्मी हाच मिळू दे बडवायला, तुला दारू पिऊन गोंधळ घालायला, तुझ्या जीवनाची शांती तोडायला. पण तू तिकडं देव बघू नकोस. ऐका, ज्या देवानं तुमच्या नवऱ्याला निर्माण केलं, फार सुंदर म्हटलेलं आहे, आम्ही त्याची कोण आहोत? प्रजा. निर्मिती. आम्ही कोण आहोत? निर्मिती. आम्ही निर्मिती आहोत. मग सूर्य त्याची निर्मिती, चंद्र त्याची निर्मिती. तो मी परमेश्वर तुमचा देव आहे. म्हणजे ही सगळी निर्मिती देवाचं ऐकती. देवानं पहा सूर्याला आज्ञा दिली सकाळी उगवायचं म्हणजे तो बरोबर उगवतो. हालेलुया. तुम्ही चर्चमध्ये उगवत नाही पण तो बरोबर उगवतो. आम्ही तर कधी कधी सुट्टी घेतो, नाही चर्चला जायचं, पण ती निर्मिती एवढी देवाला विश्वास आहे. 365 दिवस त्याचा क्रम कधी खंडित पडला नाही. त्या निर्मितीनं देवाकडे पाहिलं, देवाच्या आज्ञेचं पालन केलं. निर्मितीचा देवावरती विश्वास आहे. ही इज द क्रिएटर. आमेन. आणि आम्ही पाहतो ज्यावेळेस एका ठिकाणामध्ये यहोशाच्या पुस्तकात दिलं की युद्ध चालू आहे, त्यास परमेश्वरानं सांगितलं सूर्याला थांब. आणि
जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सूर्य एका जागी थांबला आणि त्यानं सिद्ध करून दाखवलं. मग तो म्हणतो दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तुला बाधा होणार. का? कारण याचा क्रिएटर कोण आहे? परमेश्वर. कोण निर्माता आहे? परमेश्वर. मग तुम्हाला सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र, कुठल्याच ग्रहाची शुद्धीकरण किंवा त्या ग्रहाच्या शांतीसाठी अंगठी घालण्याची गरज नाही ना. तुम्हाला त्याला शांत करण्याची गरज आहे. आणि तुम्ही म्हणाल की नाही, अमावस्याला मला भूत लागतं आणि पौर्णिमेला ते परत येतं. अमावस्या, पौर्णिमा, बायबल सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवू नका, या सगळ्याला निर्माण करणाऱ्या देवावरती विश्वास ठेवा. मग तो म्हणतो की हे सगळ्याचा निर्माता मी आहे. ऐका, जर देव तुमचा निर्माता, तुमच्या मुलांचा निर्माता, तुमच्या पतीचा निर्माता, तो म्हणतो मी गर्भाशयात असताना तुला निर्माण केलं, तुला घडवलं. गर्भाशयात असताना, आईच्या उदरामध्ये असताना तो जडण करत असतो. 7 महिन्यापर्यंत जर तुम्ही बघितलं तर त्याला कुठलं अंग नसतं, पण परमेश्वर त्याचं जडणघडण करत असतो. वेगवेगळे अवयव 7 महिन्यापर्यंत याला, डोळा, कान, नाक, हृदयाची धडधड, हे सगळं आतमध्ये तो बरोबर स्टोरिंग करत असतो. आणि 7 महिन्यानंतर मग 9 महिन्यापर्यंत, या 2 महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याचे अवयव रिस्टोर केले जात असतात. तो म्हणतो गर्भाशयामध्ये ती हाडं गेली तरी कशी? तुझ्या गर्भाशयात तू असताना तुझ्या शरीरामध्ये हाडं आली कुठून? तो म्हणतो मी निर्माता. ऐका, मी तुम्हाला हे का सांगतो माहिती का? जर परमेश्वर निर्माण करताना आतमध्ये एक मांसाचा गोळा आहे. मी मांसाचा गोळा म्हणून माझ्या आईच्या पोटामध्ये होतो आणि या गोळ्यामध्ये एक तुम्ही बघता का, जो चित्रकार करणारा किंवा जो मूर्त्या बनवणार आहे ना, तो मूर्त्या बनवणारा आधी चिखलाचा गोळा घेतो आणि त्या गोळ्याला हळूहळू मुळत मग डोळे, मग कान, मग नाक आणि सगळ्या अवयवांना आकार देण्याचं काम करतो. आता ऐका, ज्या चित्रकार, जो मूर्तिकार आहे, त्या मूर्तिकारा बनवत असताना एखादा हात तुटला, एखादा कान तुटला, तर मूर्तिकाराला माहितीये कान कसा बसवायचा, हात कसा बसवायचा. आणि तोच परमेश्वर म्हणतो मी तुझा निर्माता आहे. मग तुझ्यामध्ये जर काय बिघाड झाला तर दुरुस्त करणं फक्त मलाच माहिती आहे. फक्त मलाच माहिती, मी तुला दुरुस्त करेल. का? कारण मी तुझा निर्माता आहे. म्हणून लक्षात ठेवा, निर्मितीला शरण जाऊ नका, निर्मात्याला शरण जा. निर्मितीला नका शरण जाऊ, सूर्याला नका शरण जाऊ, चंद्राला नका शरण जाऊ, मंगळाला सूर्य आणि शरण जाऊ नका. त्याची शांती करू नका, शांती देवाची करा. शांती त्याची करा, त्याच्याकडे लक्ष लावा. एखादी गोष्ट बिघडली, शास्त्र सांगतं मी त्याची निर्मिती आहे. आणि वाचा ते वचन पुन्हा एकदा. आम्ही त्याची निर्मिती आहोत. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. पहिली गोष्ट, परमेश्वर हाच देव आहे. आता काय होतो प्रॉब्लेम माहिती का? देवाला या पृथ्वी तलावर जेवढी माणसं आहेत, तुम्ही झालं, मी झालं, आता काय होतं, मी पण समजा देवाचा दास म्हणून जगामध्ये मला पाठवलं, प्रभूची ओळख झाली, देवाच्या मार्गामध्ये चाललो, नेम फेम पैसा प्रसिद्धी सगळी मला मिळाली. मग कधी कधी काय होतं माहिती का? पाळकच देव बनतो, कधी कधी सेवकच देव बनतो. आणि सेवक लोकांना देवाकडं पाठवण्याच्या ऐवजी तो स्वतः लोकांना आपली उपासना करण्यासाठी भाग पाडतो. पुरावा आहे पवित्र शास्त्रामध्ये. शद्रक, मेशक, अबेदनगो, ज्यावेळेस आम्ही पाहतो की दानियल सारखे लोक त्या काळामध्ये होते, त्या लोकांच्या डोकं फिरलं आणि त्याने म्हटले इथून पुढं 1 महिन्यापर्यंत कोणी कुठल्या देवाची उपासना करायची नाही, फक्त राजाचीच उपासना करायची. राजाचीच उपासना करायची. आणि त्याचा परिणाम काय झाला? जर त्यांनी देवाची उपासना केली तर त्यांना भट्टीमध्ये टाकेल, पण देवाला त्याची उपासना करून, राजाची उपासना करून घ्यायची नाही, देवाला त्याची उपासना करून घ्यायची. त्याच्यासाठी देवाकडे प्रोव्हिजन आहे. मनुष्य कधी कधी या प्रकारे स्वतःची उपासना करतो. कोणी कुटुंबाची, नोकरीची उपासना करतं, कोणी स्वतःच्या सौंदर्याची उपासना करतं, त्याच्यासाठी वेळ खर्ची करतो. कोणी पैसा मिळवण्यासाठी, त्याला असं वाटतं त्याचा बिझनेस, त्याची लेकरं, त्याचा नवरा, ज्याच्यासाठी तुम्ही वेळ खर्च करताना परमेश्वराची उपासना करण्याच्या ऐवजी निर्मितीची उपासना करतात, तुम्ही त्याची भक्ती करतात. सारं लक्ष तुमचं त्याच्याकडे लागलेलं आहे, स्वतःकडे लागलेलं आहे. मला काय बरं वाटतं,
मग मला नाही देवाची उपासना करायला, मला चर्च नाही आवडत, मग देवाच्या सानिध्यात नको जायला, मला देवाची उपासना आवडत नाही. मग आम्ही म्हणतो कधी कधी मला गाणे नाही आवडत, मला गाणे बोर होतात. कोण म्हणतं की मला उपदेश नाही आवडत, मला उपदेश बोर होतो. का? कारण तुम्ही या निर्माणकर्त्यानं ज्या ज्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे तुमच्या आत्मिक जीवनासाठी, देवाचं अस्तित्व तुमच्यामध्ये राहावं आणि परमेश्वराची ओळख तुमच्यामध्ये राहावी, याच्यासाठी देव वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्याशी बोलत असतो. आणि निर्मिती काय करते माहिती का? निर्मिती आपल्यासाठी जे मला पटत नाही आणि त्याच्यासाठी मी वेगळं काहीतरी क्रिएट करायला सुरुवात करतो. ऐका, तो म्हटला मी परमेश्वर तुझा देव आहे, Amen. मी परमेश्वर तुझा देव आहे. आणि आता या दिवसामध्ये सैतानानं या निर्मितीला, लॉकडाऊन नंतर चांगल्या गोष्टी घडल्यात, बऱ्याच लोक आपल्याकडे चॅनलच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत आपण पोचतो. आठवड्यामध्ये जवळजवळ 10,000 लोक संदेश ऐकतात. ही आपली फार मोठी अचिव्हमेंट, चांगली गोष्ट देवानं केली. पण आत्ता लोकांमध्ये काय आलं माहिती का? चर्चला गेलं नाही तरी चालेल, आम्ही घरामध्ये देवाचं वचन ऐकतो. म्हणजे निर्मितीनं काय केलं? निर्मितीचीच उपासना करायला सुरुवात केली. त्यांनी टीव्हीची उपासना केली, मंदिरात नाही. तुझ्या मंदिरात उभं राहण्याची केवढी धन्यता. मी परमेश्वराचं एक वरदान मागितलं, ते हे की त्याच्या मंदिरात माझी अहोरात्र वस्ती व्हा. वस्ती व्हावी. कशासाठी? त्याचे मनोहर रूप. मनोहर रूप अहोरात्र मी त्याचं पाहत राहावं. Amen. मग निर्मिती पुन्हा निर्मितीच्या उपासनेकडे गेलेली आहे. ते टीव्ही संपला की पुन्हा मग दुसरं उपदेश संपला, मग आता चालू झाले सिरियल, चालू झाले, मग पिक्चर चालू झाले. मला तुम्ही सांगा की कसा प्रभाव त्याच्या वचनाचा पडणार आहे आमच्या जीवनावरती? तुम्ही जसं ते पाहिलं तसं हे पाहतात. परमेश्वर म्हणतो मी तुझा देव आहे. मी तुझा देव परमेश्वर आहे. आता काय होतं माहिती का? खरं तर मला याच्या पुढे जाऊन 4 मुद्दे सांगायचे आहेत, परंतु मला ते क्लिअर करणं फार गरजेचं आहे. देवाला त्याचं अस्तित्व, काय अस्तित्व? मी परमेश्वर तुझा देव हे जाणा. आता त्याला जाणीव करून, लोकांना ती जाणीव विसरून गेले, लोकांना कळत नाही, ती जाणीवच व्हायला तयार नाही. त्यांच्या भावना मेल्या, त्यांच्या अंतःकरणातलं देवाविषयीचं सेन्सेशन ते निघून गेलं, देवाविषयीचं प्रेम निघून गेलं. आता देवाला जाणीव निर्माण करून द्यायची. कशी निर्माण करून देणार आहे? वाचूया निर्गमाचं पुस्तक 7वा अध्याय आणि 3 पासून 5 पर्यंतची वचनं वाचा. निर्गमाचं पुस्तक 7वा अध्याय 3 ते 5 पर्यंतची वचनं. मी फारोचे मन कठोर करीन आणि मिसर देशात माझी चिन्हे व अद्भुते विपुल दाखवीन तरी फारो तुमचे काही ऐकणार नाही. मग मी मिसरावर आपला हात टाकीन आणि त्यास मोठ्या शिक्षा करून मी माझ्या सेना माझे लोक इस्रायल वंशज यास मिसर देशातून बाहेर काढीन आणि मिसरावर मी आपला हात उगारून त्यांच्यामधून इस्रायल लोकांस बाहेर काढीन. तेव्हा मिस्त्र्यास कळेल की मी परमेश्वर आहे. मी कोण आहे? परमेश्वर आहे. आता लोक विसरून गेले की तो परमेश्वर आहे. इस्रायल लोक विसरून गेले की तो परमेश्वर आहे. आणि इस्रायल लोकांना मिस्रातली एवढी सवय झाली, त्यांना फारोची गुलामगिरी, त्यांना फारोचं दास्यत्व, त्यांना विटा भाजणं, त्यांना गवत जमा करणं, एवढी त्याची सवय लागली की शास्त्र सांगतं की ते देवाला विसरून गेले. आता देवाला त्यांना त्यांची आठवण करून द्यायची. आठवण करून देण्यासाठी तो काय म्हटला? आता मी एक गोष्ट करेल की मी माझं अस्तित्व, माझं देवपण, मी परमेश्वर आहे, मी तुमचा देव आहे, ही जाणीव निर्माण करण्यासाठी पहिली तर गोष्ट त्यानं सांगितलं, मी फारोचं अंतःकरण कठीण करेल. ऐका, कधी कधी तुमच्या घरातल्या लोकांचे अंतःकरण कठीण बनतात, कामावरती लोकांचं अंतःकरण कठीण बनतं. तुम्ही कुठं तरी आहात की ज्या ठिकाणामध्ये तुम्हाला लोकांच्या अंतःकरणाच्या कठीणपणाची सवय झालेली आहे. कठीण झाले अंतःकरण. आणि तो कसं काय अंतःकरण कठीण झालं? एवढं कठोर अंतःकरण कसं? तो म्हणतो अरे मला माझं मी परमेश्वर तुमचा देव आहे हे सिद्ध करायचं, आणि तुम्ही त्याची उपासना करत होता, फारोकडे जात होता, फारोला तुम्ही देव केलं, मी त्याचं अंतःकरण कठीण करेल. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, या कठीण अंतःकरणाला बदलण्याचं सामर्थ्य फक्त देवामध्ये आहे. मग आम्हाला त्याला सोडून देवाची उपासना करायला जायचं. कसला देव आहे बघा, त्याची पद्धत कसली वेगळी आहे. आणि तो कशाला पिढा आल्या, एवढ्या पिढा का हो? एक पिढा गेली, दुसऱ्या पिढा गेली, का गेली? पाळक साहेब काय समजत नाही, कुठं चुकलं? चर्चला गेला का? आराधना केली का?
वाचा बरं ते वचन. परमेश्वर हाच देव आहे 3:3 पासून 7 अध्याय 3 पासून. मी फारोचे मन कठोर करीन आणि मिस्र देशात माझी चिन्हे व अद्भुते विपुल दाखवीन तरी फारो तुमचे काही ऐकणार नाही. कोण ऐकणार नाही? फारो. तुमची मुलं तुमचं ऐकणार नाही, तुमची बायको तुमचं ऐकणार नाही, तुमचा नवरा तुमचं ऐकणार नाही. आम्ही म्हणतो पाळक साहेब कुठं चुकलं? तो म्हटलं मीच त्यांचं अंतःकरण कठीण करून ठेवलेलं आहे. कोणी अंतःकरण कठीण केलं? परमेश्वर. उद्देश काय? मी परमेश्वर तुमचा देव आहे. तो म्हटला मी तुमचा देव आहे हे तुम्हाला समजण्यासाठी मी लेकरांचं अंतःकरण कठीण करेल, नवऱ्याचं अंतःकरण कठीण करेल, सासूचं अंतःकरण कठीण करेल, भावाचं अंतःकरण कठीण करेल, सगळ्यांचं अंतःकरण कठीण करेल. पण तरी आमच्या लक्षात येत नाही. आम्ही म्हणतो पाळक साहेब प्रार्थना करा नवऱ्याचं अंतःकरण बदलावं. पाळक साहेब नाही, मी तुमचा देव आहे. हालेलुया. मी तुमचा देव आहे, मी तुमचा देव आहे. मला शरण या, आमेन. माझी उपासना करा, मला शरण जा, असं लिहिले. वाचा पुढे. हा. मी फारोचे मन कठोर करील आणि मिस्र देशात माझी चिन्हे व अद्भुत. म्हणजे तुमच्या घरात चिन्ह ती साधी सुधी चिन्ह नाहीये. तुम्ही म्हणाल चिन्ह म्हणजे मिरॅकल्स घडले. मिरॅकल्स नाही हो. गळवाची पिढा, उवाची पिढा, बेडकाची पिढा, हे काय मिरॅकल आहेत? घरामध्ये बेडकं पाण्याचं रक्त झालेलं आहे, अंधकार पसरलेला आहे, प्रथम वासाची पीडा आहे. किती पिढा पाठवल्या देवाने? 10 पिढा तिथं पाठवलेल्या आहेत. ऐका, ज्या दिवशी मनुष्य देवाकडं लक्ष लावत नाही, त्याचं देव पण स्वीकारत नाही, त्याला असं वाटतं मी माझ्या मर्जीचा मालक. त्याला वाटतं माझी नोकरी माझा देव आहे, त्याला वाटतं माझा नवरा माझा देव आहे. तो म्हणतो मी त्याचं मन कठीण करेल ना, मी त्याचं मन कठीण करेल. नोकरी म्हणताना तुमचं देव, मी तिथल्या असणाऱ्या फारूकचं मन कठीण करेल, तुझ्या बॉसचं मन कठीण करेल आणि मग तिथं तुला त्रास देईल. सगळ्यात जास्त का? आम्ही म्हणतो अहो सगळ्यात जास्त का मलाच सांगतात. मग तुलाच ना देवाचं देव पण दाखवायचं ना. तुला लक्षात यायला पाहिजे तो देव आहे. पाळक साहेब काय चुकलं? मी ख्रिस्ती आहे म्हणून मला जास्त त्रास आहे. नाही, मला वेड्यात नका काढू. माझ्या बायबलमध्ये तर असं स्पष्ट दिलंय, मी पिढा पाठवून. वाचा. हा. मी फारोचे मन कठोर करीन आणि मिस्र देशात माझी चिन्हे व अद्भुते विपुल दाखवील तरी फारो तुमचं काही ऐकणार नाही. काहीच ऐकणार नाही. मग मी मिस्रावर आपला हात टाकीन. मग काय करणार? आता एवढं करून पण लोक सुधारायला तयार नाही. मग म्हटलं आता हातच टाकतो तुमच्यावर. लक्षात ठेवा, देवानं हात टाकणं साधी गोष्ट नाही. देवाला चॅलेंज करू नका. सगळे म्हणून म्हटलं मी क्रिएटर आहे. सगळी निर्मिती मला माहिती आहे. काम पण मी निर्माण केलं, लोक पण मी निर्माण केलं, घर निर्माण केलं, घरातले लोक मी निर्माण केलं आणि सगळ्याची हृदय पण मी निर्माण केली. म्हणून तो म्हटला मी तुला एक नवीन हृदय देईल, तुझ्यातलं पाषाणमय हृदय काढून मांसमय हृदय देईल. आता देव हृदय निर्माण करतो आणि काय आमच्या घरातलं कठोरपण, कामावरच्या बॉसचं कठोरपण जायलाच तयार नाही. देव नवीन हृदय द्यायलाच तयार नाही. कारण तुम्हाला कळतच नाही की देवाकडे मागणी केली पाहिजे की देवा याचं मन परिवर्तन कर, यांचं मन बदल. मी तुझा देव परमेश्वर आहे हे जाणून घेण्यासाठी परमेश्वर त्या ठिकाणामध्ये अशा काही गोष्टी घडवतो की आमच्या बुद्धीच्या पलीकडच्या त्या गोष्टी असतात. अरे का घडलं? कोण जबाबदार आहे? कोण रिस्पॉन्सिबल आहे याला? तर म्हणतो मी देव आहे, मी परमेश्वर तुझा देव आहे हे जाणून घेण्यासाठी मी माझं हत्यार वापरलं. आणि आता देवाचं हत्यार काय? तो म्हटला मी आपला हात तुमच्यावरतीला चालवेल. देवाचा हात आमच्या घरावरती, देवाचा हात आमच्या बिझनेसवरती. ऐका, बिझनेसमध्ये फ्लो नाही, बिझनेस फेल गेलेला आहे, परमेश्वर रक्षण करत नाही, सगळ्या गोष्टीमध्ये कमतरता आहे. सकाळीच दुपारीच मी आणि चर्चची तयारी करत असताना एक कॉल मला आला आणि त्यांनी सांगितलं पाळक साहेब चर्चमध्ये साक्ष द्या. एक पुण्यामध्ये असणारी बहीण आणि चांगला त्यांचा बिझनेस आहे. चोर खिडकीतनं आला आणि त्या चोरानं घरामध्ये ठेवलेले पैसे, दागिने सगळे चोरून घेऊन गेला. पण तो परिवार मात्र चर्चला जाणारा परिवार होता. मग कोणीतरी त्यांना सांगितलं होतं की काय करा, ज्यास पगार येईल त्यास तो पगार बायबलमध्ये ठेवा, जेवढं तुमचं उत्पन्न येईल तेवढं बायबलमध्ये ठेवा.
आणि त्यांना एवढी सवय लागली होती की ते म्हणले जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये बायबलमध्ये ठेवले. आणि ज्या रूममध्ये ते पैसे होते सगळे पैसे नेले ते, पण ते 5 लाख रुपये बायबलमध्ये असल्या कारणाने चोरानं बायबलला पण हात लावला नाही. त्याला सुद्धा भीती वाटली. त्याला पण ते म्हटले असला चमत्कार आम्ही पाहिला नाही. आणि ते म्हटले एवढा मोठा चमत्कार देवाने आमची एवढी मोठी रक्कम वाचवली का? कारण देव दाखवतो मी परमेश्वर तुमचा देव आहे हे जाणा. कोण संरक्षण करणार आहे तुमचं? कोण तुमच्या घराचं, तुमच्या व्यापाराचं, तुमच्या व्यवसायाचं, तुमच्या नुकसानीचं संरक्षण कोण करणार आहे? देव. हे जाणण्यासाठी परमेश्वर आपला हात पाठवतो. मग तो तुमच्या नोकरीवरती येईल, तुमच्या बॉडीवरती येईल, तुमची बॉडी पेन होईल, व्याधी विकार त्याच्यामध्ये येईल, परिवारामध्ये एक प्रकारच्या वेदना यातना असतील, पारिवारिक संघर्ष असेल, त्रास असेल, कुटुंबामध्ये एक प्रकारच्या वेदना असतील आणि तुमच्या घरामध्ये लेकरं ऐकत नसतील, तुमची लेकरं हट्टी बनलेली असतील, ती बंड करणारी बनली असेल आणि याच्यामुळे तुमच्या घरामध्ये समस्या. कारण काय? मी तुमचा देव परमेश्वर हे तुम्ही जाणावं. जाणून घ्या, त्याला शरण जा. परमेश्वराचं अस्तित्व जोपर्यंत तुमच्या ध्यानामध्ये येत नाही, तुम्ही जाणून घेत नाही, तोपर्यंत परमेश्वर पीडा पाठवत असतो. पुढे वाचा. मी फारोचे मन कठोर करील आणि मिस्र देशात माझी चिन्हे व अद्भुते विपुल दाखवेल तरी फारो तुमचं काही ऐकणार नाही. मग मी मिस्रावर आपला हात टाकील आणि त्यास मोठ्या शिक्षा करून. काय करतो देव? मोठ्या शिक्षा. आता विचार करा, जर देवाला शरण गेलोच नाही, स्तोत्र 100 मध्ये म्हटलं आम्ही त्याची निर्मिती आहोत आणि तो म्हणतो परमेश्वर हाच देव जाणा. आता मी जाणलंच नाही, मी त्याला ओळखच दिली नाही, मी परमेश्वरावरती विश्वासच ठेवला नाही, मी त्याची निर्मिती म्हणून त्याला शरण गेलो नाही, तर तो म्हटला मी तुम्हाला शिक्षा देऊन दाखवून देईल की मी तुमचा परमेश्वर, तुमचा देव आहे. किती भयानक आहे नाही का? आम्ही तो काय झालं, आमच्या परिवारात हे असं का घडलं, माझ्या लाईफ मध्ये असं का घडलं, देवाने मला शिक्षा का दिली? त्याचं कारण एकच आहे, त्याची मला ओळख व्हावी, तो देव आहे. ऐका, कोणी व्यक्ती तुमच्या जीवनात संकट आणू शकत नाही जोपर्यंत देव परमिशन देत नाही. योबाच्या जीवनात संकट आलं, त्या सैतानानं परमिशन घेतली. इस्रायल लोकांमध्ये ते संकट आलं, त्या मिस्रामध्ये पीडा आल्या, कारण देवानं त्या पीडा पाठवल्या. आणि त्या पीडा पाठवणारा पण कोण होता माहिती का? कोणाकडून पीडा आल्या? अहो, पण मध्यस्थ कोण होता? म्हणजे कुणाकडनं पीडा आल्या? पास्टर साहेबांकडनं. हालेलुया. पाळक साहेबांनी छडीवर केली, यांच्या घरात बेंडकुळ्या शिरल्या. त्याने छडीवर केली, पाण्याचं रक्त झालं. त्यांनी छडीवर केली, निबिड काळोख घरामध्ये पसरला, एकमेकाला दिसायला पण तयार नाही. एवढ्या पीडा का देव नाही का? ज्या दिवशी देवाचा सेवक एखादं वचन पाठवत असतो, ते वचन तुम्ही स्वीकारत नसता. ऐका बरं का, त्यानं सांगितलं मोशेला, इस्रायल लोकांना सांग, या पीडा त्यांच्यावर येत असताना शब्द सांग, वचन सांग त्यांना, दारबाई आणि कपाळपट्टीवरती कोकऱ्याचं रक्त लावा. सगळ्या पीडा सगळीकडे असतील, पण घोषणामध्ये त्याच्या निवडलेल्या लोकांमध्ये मी पाठवणार नाही. का? कारण मिस्त्र्यांना कळावं मी परमेश्वर यांचा देव आहे. ऐका, म्हणजे देवाचा सेवक एखादा शब्द, देवाचं वचन, एखादा संदेश, एखादी भविष्यवाणी, एखादा उपदेश तुमच्याकडे पाठवत असतो ना, त्या वचनाच्या द्वारे तुमचं घर, तुमचा परिवार, तुमची नोकरी आणि तुमचं शरीर तुम्हाला सुरक्षित करावं लागतं. का? जगात पीडा असतील पण देवाच्या लोकांमध्ये त्या पीडा नसतील. याच्यानं ओळख पटेल मी तुमचा देव परमेश्वर आहे. किती सुंदर आहे नाही का? हालेलुया. परमेश्वर मी तुमचा देव आहे हे तुम्ही जाणा. आम्ही त्याची निर्मिती आहोत. आता त्याच 3ऱ्या वचनाकडे जाऊया. आता स्तोत्र संहिता 140 आणि त्याचं 1 पासून 4 पर्यंत वचन, त्याच्या 3ऱ्या वचनाकडे पुन्हा आपण जाऊया. ते आपली जीभ. पहिली गोष्ट, तो परमेश्वर हाच देव जाणा. दुसरी गोष्ट, आम्ही त्याची निर्मिती आहोत. तिसरी गोष्ट वाचा. ते आपली जीभ जीभ सर्पासारखी. नाही. स्तोत्र 100
परमेश्वर हाच देव आहे परमेश्वर हाच देव आहे हे जाणा त्यानेच आम्हाला उत्पन्न केलं आम्ही त्याचेच आहोत. आता तो काय म्हणतो माहिती का, पहिल्यांदा देव आम्ही त्याचे आहोत हे दाखवण्यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या पिढा पाठवतो. कुठल्या पिढा? इस्रायल लोक मिस्रामध्ये पिढा पाठवल्या, सगळ्या गळवाच्या पिढा, फोडाच्या पिढा, आम्ही पाहतो की बेडकाच्या पिढा, या सगळ्या पिढा पाठवल्या. आणि इकडं या गोशेन प्रांतामध्ये देव म्हटलं तुम्ही माझे लोक आहेत म्हणून यांच्या कुणाच्या शरीरावरती फोड नाही. आणि फोडानं भरले लोक, अरे तुम्हाला एक पण फोड नाही, आमचं सगळं शरीर फोडानं भरलं. त्यास परमेश्वर म्हणतो मी तुमचा देव आहे, तुम्ही माझे लोक आहात. ऐका, परमेश्वर आमचा देव हे जाणत असताना त्यानं सगळ्यात चांगली गोष्ट आम्हाला काय शिकवली, आम्ही त्याचे लोक आहोत. आमेन. आणि आम्हाला त्याचेच लोक बनायचे बरं का. हालेलुया. मग त्याचे लोक त्याच्या बरोबरच चालतात. आमेन. त्याच्या लोकांनी त्याच्यावर चाललं पाहिजे. हालेलुया. ईशू म्हणतो नाही का, त्याच्या आईला यरुशलेमेमध्ये सण साजरा करण्यासाठी चालला, त्यास त्याची आई चिडली, भावंड चिडली. अरे आम्ही तुला किती शोधत होतो. तो काय म्हटला, माझ्या बापाच्या घरी असावं हे तुमच्या लक्षात येत नाही का, मी कुठं असावं, बापाच्या घरी. तुम्ही त्याचे लोक आहात, मग तुम्ही कुठं असलं पाहिजे, बापाच्या घरी, त्याच्या घरामध्ये. आमेन. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या घराला विश्राम देता, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या घराकडे जाण्याचं टाळता, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या घराला महत्व देत नाही, त्यास तो म्हणतो तुम्ही माझे लोक नाहीत. माझे लोक, माझी उपासना आत्म्याने व खरेपणाने कर. तुम्ही त्याचे लोक आहोत, मग तुम्ही काय केलं पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे. आमेन. आलं का लक्षात. हालेलुया. मी परमेश्वर तुमचा देव आहे, मग मी तुमचा देव आहे, तुम्ही माझे लोक आहात. मग तुम्ही माझे लोक आहात तर माझ्या लोकांनी उपासना केली पाहिजे, आमेन. आराधना केली पाहिजे, आराधनेला महत्व दिलं पाहिजे. त्याच्या उपासनेसाठी तुमच्या अंतःकरण उत्सुक असली पाहिजे. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसं हे देवा माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झालेला आहे. ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, त्यास माझ्या मनाला मोठा आनंद झाला. का? कारण माझा जीव परमेश्वराला पाहण्यासाठी उत्कंठित आहे. आमेन. त्याचे लोक, त्याचे उपासक. मी तुमचा देव, तुमचा परमेश्वर, त्यानं आपल्याला त्याचं नाव दिलं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, ज्याला देवाचे लोक म्हणून नाव आहे. ऐका, आता जर आम्हाला देवाचं नाव मिळालं, सरकार बदललं बरं का, आणि पेट्रोल 5 रुपये, डिझेल ऊपर की बात आहे. आधी यांना सबसिडी मिळत नव्हती. यांच्या ज्यावेळेस पहिले आणि मुख्यमंत्री झाले, रात्री शपथविधी झाले, तर सगळं जे काही 40-45 हजार कोटी पाठवून दिले, का तर यांना नकोय. पण सरकार बदललं. आता ते सांगतात आम्ही त्यांच्या, कुणाचे, पंतप्रधानाचे आहोत. मग पंतप्रधान यांना सगळी मदत करायला तयार आहे. मग आम्ही जर आमच्या देवाचे आहोत तर देव आम्हाला किती मदत करणार आहे. हालेलुया. 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 तो म्हटलं तुम्ही माझे लोक आहात. मग माझे लोक म्हणत असताना तो म्हणतो आता घाबरायचं नाही. आमेन. का घाबरायचं नाही? तू जलातनं चालशील तरी तुला बुडवणार नाही. का? त्या पाण्याला पण माहिती माझे लोक आहेत. हालेलुया. बुडायचं नाही. म्हणून तर आम्ही पाहतो की तो येशू पाण्यावर चालत असताना सहज पाण्यावरती चालला, पाणी त्याला बुडवू शकलं नाही. हालेलुया. पेत्र पाण्यावरती चालला पण बुडला, त्याच्या लक्षात आलं नाही. त्याला असं वाटलं मी पेत्र म्हणून चालत आहे. तू पेत्र म्हणून चालत नाही. माझ्या तो आपल्या नावास तो मला नीतीच्या मार्गाने चालवतो. तो त्याच्या नावामुळे जगात तुम्हाला चालवत आहे. तुम्ही फेल्युअर नाही होऊ शकत. हालेलुया. तुम्ही त्याचे लोक आहात. आमेन. तुम्ही त्याचे लोक आहात. मग तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती असता कामा नये. सांगायचं, कोणी विचारलं तुमची ओळख काय, सगळ्यात मोठी ओळख आहे हालेलुया. त्याच्या नावाने आम्ही आलो. अहो, त्याच्या नावानं भूत सुद्धा थरथर कापतात. देवाच्या नावानं भूत सुद्धा थरथर कापतात. तांबडा समुद्र नुसतं मोशनं काठी लांब केल्याबरोबर समुद्रानं पाहिली यहोवाची काठी, आणि त्या काठीनं त्या समुद्रानं आपली जागा सोडली. मोशे पार गेला, इस्रायल पार गेला, काठी बाजूला केली, आणि मग समुद्रानं पाहिलं
देवाचे लोक पलीकडे गेलेत, आता हालेलुया. मागे राहिले लोक देवाचे नाही. आणि शास्त्र सांगतं समुद्रानं त्यांना गडप केलं का? कारण त्यांना देवाचं नाव नव्हतं. पण तुम्हाला देवाचं नाव असल्या कारणानं हालेलुया. जगात तुम्ही कधीच बुडू शकणार नाही. आमेन. कधीच नाही प्रियानो. हालेलुया. 100% तुम्ही कधीच बुडणार नाही. हालेलुया. कधीच तुमचा नाश होणार नाही, कधीच तुमचा ऱ्हास होणार नाही. म्हणून परमेश्वर हा देव आहे जाणा. आणि दुसरी गोष्ट, आम्ही त्याचे आहोत. आमेन. कोणाचे आहोत आम्ही? त्याचेच, कोणाचे येतो? परमेश्वराचे. पण परमेश्वराचे आहोत तर तेवढी जबाबदारी पण येणार ना. हालेलुया. काय देवाचे लोक आहेत असे म्हणता, अशी शिवीगाळ, असं तोंडात गुटखा, असं तोंडामध्ये पिचकारी, असे अश्लील शब्द. देवाचे लोक म्हटल्यानंतर तुम्हाला ती जबाबदारी. वारंवार तो सांगतो, मी परमेश्वर देव आहे जाणा. आणि दुसरी गोष्ट तो काय सांगतो माहिती का? तुम्ही माझे लोक आहात. आमेन. मग देवाचे लोक देवासारखंच त्यांनी दिसलं पाहिजे, आमेन. कॉपी दिसली पाहिजे. हालेलुया. कधी कधी मुलांना बघून म्हणतात, तू अमक्या अमक्याचा करे. कशावरून हो? बापाची दुसरी कॉपी. बापाला झाकावं आणि याला उघडं करावं, कोणी पण तेच म्हणाल, एकदम सेम टू सेम, कॉपी टू कॉपी. देवाच्या लोकांनी तसंच दिसलं पाहिजे, आमेन. तसंच सेम. हालेलुया. देवाच्या लोकांनी कधी आणि वेगळं दिसू नये, तर त्यानं देवाची कॉपी दिसली पाहिजे. शांती, सहनशीलता, प्रेम, वात्सल्य, शुद्धता, पवित्रता, होलीनेस आमेन. आणि सामर्थ्य पूर्ण असलं पाहिजे. देवा Amen. लेच पेच नको बर काय. हालेलुया. म्हणून गल्ल्या त्याला पाहून दावीद म्हणतो, परमेश्वराच्या नावानं मी तुझ्यावर. चाल करून जा. देवासारखाच आहे. आमेन. इकडे शौल पण देवानच त्याला नेमलंय, पण शौल घाबरला, तो लेच पेच जीवन जगला. देवाच्या लोकांनी लेच पेच जीवन जगू नये. हालेलुया. त्याने नेहमी म्हटलं पाहिजे, मी देवाचा आहे. आमेन. थोडीशी सर्दी झाली की करोना झाला का, मरतो का काय, आता परत व्हेंटिलेटर, परत ऑक्सिजन. नाही हो. हालेलुया. अहो एवढं वर्ष 2 वर्ष तुम्हाला सांभाळलं, आता कोरोना तुम्हाला काहीच करू शकत नाही. तुम्ही देवाचे लोक आहात, तुम्ही देवाचे लोक आहात. तिसरी गोष्ट, आम्ही त्याच्यासारखे दिसावं. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही त्याचे वारिस पण आहात. आमेन. देवाचे लोक आहात म्हणजे वारिस म्हणजे सगळं तुमचंच आहे. आमेन. जेवढं जगामध्ये आहे ना, ते सगळं देवानं तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. आमीन म्हणाल का? आमीन. हम तो खुदा के बेटे है. सब कुछ हमारा है. बोला की जोरात. सब कुछ हमारा है. बोला बोला. सब कुछ हमारा है. अहो बोलल्याशिवाय कसं मिळणार? काही लोक तोंड घेऊन बसलेत बघत एकमेकाला. अरे हम तो खुदा के बेटे है. सब कुछ हमारा है. मग रोज उठल्यावर म्हणायचं, भविष्याची काळजी करत बसायचं नाही. बाबा तुझं कसं होईल, भाई तुझं कसं होईल, आमकं कसं होईल. अरे हम तो खुदा के बेटे है, सब कुछ हमारा है. आमेन. सगळं काही आमचंच आहे. आमच्या बापानं कुणासाठी ठेवलेलं आहे? अहो हा बाप काय आमच्या बापासारखा नाही, गपचूप कोण सगळं तिजोरीत ठेवायला. तो उठलं की रोज देत राहतो. माझा मुलगा, माझी मुलगी, हालेलुया. याला काय पाहिजे तो देणार आहे. आमेन. सकाळी उठल्याबरोबर तो तुमचा देव आहे. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट वाचूया त्याच्यात. परमेश्वर हाच देव आहे. हा, परमेश्वर हाच देव आहे. हे जाणा. हे जाणा. त्यानेच आम्हाला त्यानं आम्हाला उत्पन्न केले. उत्पन्न केलं. आम्ही त्याचेच आहोत. त्याचेच आहोत. तिसरी आम्ही- गोष्ट, आम्ही त्याची प्रजा. आम्ही कोण आहेत आता? त्याची प्रजा. आता म्हटलं, आता देवाला म्हटलं काय काय यांना नावं द्यावं की जेणेकरून या लोकांनी विश्वासामध्ये मजबूत व्हावं. आमेन. तो म्हटलं, मी परमेश्वर तुमचा देव आहे. आहे. जाणा. का जाणा म्हटला? देव कधी मरत नाही. हालेलुया. आमेन. म्हणून त्यानं म्हटलं, सरपटणारा प्राणी, पशु, पक्षी, स्त्री, पुरुष सगळे मरतात. नवरा पण मरतो, आई पण मरती, बहीण मरती, सगळे मरतात. पण परमेश्वर कधी मरत नाही. तो देव आहे, जाणून घ्या. त्यांच्या आधाराला जाऊ नका. नवऱ्याच्या आधारात, बायकोच्या आधाराला, आईच्या आधाराला, मुलांच्या आधाराला नको. परमेश्वर तुमचा देव हे जाणा. आमेन. त्याच्यावरती अवलंबून राहा. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती अवलंबून राहता, तो म्हणतो आता तुमचं जीवन मला पसंत पडणार, माझ्या विचारानं चालता, माझ्या नीतिनियमांप्रमाणे तुम्ही चालता. मग तुम्ही माझी प्रजा आहात, तुम्ही माझ्या देशातले लोक आहात. आणि देवाच्या देशाचे आणि स्वर्गीय देशाचे आम्ही लोक असताना स्वर्गीय नीतिनियम आम्ही पाळले पाहिजेत. आमेन. स्वर्गातल्या देवासारखं जे नियम त्यानं देऊन ठेवलेले आहेत स्वर्गातले, प्रत्येक नियमाला आम्ही बांधील आहोत. लक्षात घ्या, प्रत्येक नियम, ईच अँड एव्हरी क्लॉज. हालेलुया. भारत देशामध्ये आहात,
भारत देशातले प्रत्येक नियम तुम्हाला पाळावेच लागणार. या देशाचं नागरिकत्व तुम्ही घेतलं, मग या देशातले सगळे कायदे तुम्हाला बंधनकारक आहेत. जीएसटी भरावाच लागतो, नाही भरला की डालो जेल में. असं का तसं का, मग नाही भरलं तर चालतं का? नियम आहे म्हणजे नियम आहे. घर बांधायचं कॉर्पोरेशनची परमिशन घ्यावीच लागते. लहान मुलांना कामाला नाही पाठवायचं म्हणजे नाही पाठवायचं. पाठवलं तिथं छोटे मुलं कामाला दिसले की येऊन हॉटेल बंद, दुकान बंद, नियम आहेत. तसं देवानं पण आम्हाला काहीतरी नियम दिलं का? तर आम्ही त्याचे लोक आहोत, त्याच्या देशाची त्याची प्रजा आहोत, आणि म्हणून प्रजेला काही नियम बंधनकारक आहेत. आता ते नियम तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले, परत परत त्या नियमांकडे मला जायचं नाही, पण आम्ही त्याचे नियम पाळलेच पाहिजेत. 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पाळ म्हणजे पाळ. तो नियम दिला, संपला विषय. आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळ, त्यांचा सन्मान कर. पाळ म्हणजे पाळ. का, कशाला, कुठं काय होतं, अमकं तमकं, बायकोचं काय नाहीचं काय, पाळ म्हणजे पाळ. ते तुझं बायकोतून बघून घे. दिलाय ना देवाला नियम, पाळावा लागेल बस. आणि प्रार्थना करतो ना, प्रभू आला तर स्वर्गात घेऊन जा. आई कुठे आहे? वृद्धाश्रमात आहे. आई कोपऱ्यात बसून रडत आहे. बाप कुठे आहे? उपाशी आहे. तो त्रासामध्ये आहे. तो आपला बाप, आपली आई याचा सन्मान कर. तो रिस्पेक्ट आहे का? नियम तर तुम्हाला पाळावे लागेल. या नियमांप्रमाणे तुम्हाला चालावं लागेल. शेवटची गोष्ट वाचा, 5वी गोष्ट. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. त्यानंच आम्हाला उत्पन्न केलं. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा. त्याच्या कुरणातील कळप आहोत. आता तो काय म्हटलं माहिती का? 5वी गोष्ट, मी तुमचा परमेश्वर, तुमचा देव हे जाणा. आणि आता तो 5वी गोष्ट त्याच्यात सांगतो, जर मी तुमचा परमेश्वर देव आहे तर तुम्ही माझ्या कुरणातील कळप आहात. म्हणजे काय हो? फेलोशिप. कळप जसा एकत्र असतो तसं देवाच्या लोकांनी सातत्यानं एकत्र असलं पाहिजे, वेगळं नाही गेलं पाहिजे. एकत्र फेलोशिप, कुरणातील कळप आहात. कुरण म्हणजे कळतं का? प्रत्येक ठिकाणात एक वेगवेगळी कुरण असतात. शिलोचं एक कुरण आहे, आणि शिलोतल्या कुरणामध्ये त्याच ठिकाणामध्ये त्या कळपातच त्यानं राहिलं पाहिजे, दुसऱ्या कळपात नाही गेलं पाहिजे. आहे का नाही? नाही तर हे इकडून तिकडून, तिकडून इकडं, कुठल्या कळपात कुठलं मेंढरू काय कुणाला कळत नाही. याची मेंढर का त्याची मेंढर, आणि त्यांचे लाडगे इकडं, आपली मेंढर तिकडं. नाही, तुम्हाला तुमच्याच कळपात राहावं लागेल. आमेन म्हणाल का? आमेन. तुम्ही त्याच्या कुरणातील कळपाप्रमाणे राहा, एकत्र राहा. ऐका, या कळपाचं वैशिष्ट्य काय माहिती का? सगळी मेंढर एकाच दिशेनं चालतात, आणि कुणाच्या मागे माहिती का? मेंढपाळाच्या माग. एकत्र चाला, एकत्र फेलोशिप, ऐक्यातली ताकद. म्हणून आम्ही पाहतो, आठवतो का कळलं प्रेषितांच्या कृत्यामध्ये, ते घरोघरी एकत्र जमत. सगळ्या घरात जमले का? घरोघरी म्हणजे सेल मीटिंग. तो एक कळप झाला सगळीकडं. त्या कळपामध्ये आता समजा मी अमक्या अमक्या ठिकाणामध्ये एक मीटिंग चालू आहे, आणि सेल लीडर तिथं आले, आणि हे दुसरीकडे गेले प्रार्थनेला. यांच्या घरी सेल मीटिंग, आणि हा कळप गेला दुसरीकडचा राहिला. नाही, तिकडं प्रार्थना चालू आहे, तिकडं प्रार्थना. मग तुझ्या घरातलं कळपाचं काय? तुझ्या घरातल्या प्रार्थनेविषयी काय? आणि लोक बोल, नाही पण ते पण देवाचंच वचन सांगतात. मग हे कोणाचं सांगतात? तुमच्या घरात आले ते कोणाचं वचन सांगतात? तुम्हाला ती फिरायची सवय लागली, याचं त्याचं त्याचं त्याचं. अहो, वरण भात, आमटी भात, सांबार, बोंबलाची चटणी, झिंग्याची चटणी, सगळं एकत्र खाता का? मग हे ह्याचं थोडं, त्याचं थोडं, त्याचं थोडं, त्याचं थोडं, झिंगा, बोंबील, मटण, बिर्याणी, आमकं, कोंबडी, बकरी, सगळ्याला एकत्र करून ठेचा करून करून खायचं. आणि मग अपचन झाल्यावर बोंबलायचं. सगळ्याचं खायचं. सॅटरडे खाल्लं, संडे खाल्लं.
मग आता परमेश्वर आलं, त्याचंही खाल्लं, अमकं आलं, तमकं आलं. हे कळप इतका इकडं तिकडं फिरतो, त्या कळपाला अपचन होऊन आजारी पडणार नाही का? आत्मिक जीवनामध्ये तुम्ही कमकुवत होण्याचं कारणच हे आहे की तुम्ही कळपात राहण्याच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळं राहून पाहिजे तसं स्वच्छंदी जीवन जगता. त्यास परमेश्वर काय म्हणतो? मी तुमचा परमेश्वर देव आहे हे जाणा, आणि तुम्ही माझ्या कुरणातील कळप आहात. आमेन. जिथं तुम्हाला चारतात तिथं खा. आमेन. चारताही नाही तर कोणीतरी तुम्हाला, मग खा ते परफेक्टली खा. देवानं ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि ते कुरणातील कळप म्हणजे संगती, फेलोशिप. आमेन. फेलोशिप कधीच आमेन. गमावू नका, कधीच फेलोशिप गमावू नका. संगती, कळपामध्ये राहा. आणि कळपामध्ये राहिल्या कारणानं 133 स्तोत्रामध्ये तो म्हणतो परमेश्वरानं तिथं आशीर्वाद देण्याचं ठरवले आहे, ठरवलं आहे, निश्चित केलं आहे. आमेन. तुम्ही कळपात राहताना, कळपात राहिल्यावर तो परमेश्वर म्हणतो मी परमेश्वर तुझा मेंढपाळ आहे. आमेन. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि मग काय म्हणतो तो? मला काही उन्हे पडणार पण नाही. कोणाला उन्ह पडणार नाही? कळपात राहणाऱ्यांना. आमेन. कोणाला उन्ह पडणार नाही? जे कळपात आहे. कळपात न घरी बसलेत, आज जे कळपात नाही घरी बसलेत आणि तिथून येत, आम्हाला जरा आज शुकुराची प्रार्थना आहे आणि जरा आमची मध्यस्थी करा, बसा घरी. आता ते लोक पुण्यावरून आले, कळपात आले, ते 100% तुम्ही आशीर्वाद घेऊन जाणार आहात. आमेन. कारण देव त्याच्या वचनाला बांधील आहे. हालेलुया. तर करणार म्हणजे करणार. तुम्ही जेवढं कळपात येईल तितके तुम्ही आशीर्वादित होणार आहे. म्हणून देव आम्हाला सांगत आहे मी परमेश्वर तुमचा देव आहे हे जाणा, आणि तुम्ही कशात राहा? कळपात राहा. लक्षात ठेवा, आमेन. कळपानं ज्यावेळेस तुम्ही एकत्र राहता त्यावेळेस परमेश्वर त्याचं अस्तित्व, त्याचं देव पण दाखवतो. आणि आमेन. आज माझा 100% विश्वास आहे तुम्ही ज्यावेळेस कळपामध्ये इथं उभं राहाल त्यास परमेश्वर त्याच्या हातातली ताकद आमेन. दाखवल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, डोळे बंद करूया. ज्यांना प्रार्थनेची गरज आहे ते पुढे येतील. माझ्या उजवीकडे जे नवीन लोक आहेत ते प्रार्थनेसाठी येतील. डावीकडं जे जुने लोक आहेत ज्यांना